चालेल चला. ओके, समजतंय आता. हा मोमेंटम एक झाला. आता आपल्याला काय करायचं, हा मोमेंटम बघायचा. आता काय करायचं, सिम्पली मी इथं आलो. इथं काय बघायचं बघा, लो किती वाजता मारला बघायचं. बघा लो किती वाजता दिलाय, 9:50 ठीक आहे. हाय किती वाजता दिला बघा, 10:50. 9:50 ते 10:50. आता इथं आलो मी, सेटिंग मध्ये गेलो. मला काय करायचं बघा, 9:50 ठीक आहे. 9:50 आणि किती, 10:50 ठीक आहे. झालं. मोमेंटम कुठला आहे, अपसाईडचं सिलेक्ट केलं, ओके वर क्लिक केलं. तुम्हाला दिसतंय बघा काय झालं. आता हा पण ट्रेड दिला होता मी ग्रुपला, काय झालं, एसएल झाला होता. ठीक आहे. लॉंग वर आलो आणि तुम्हाला सांगतो इथून. ठीक आहे. आता बघा एसएल बघा किती बिप्सा गेला. आता मी इथून आलो, इथून घेतलं बघा. म्हणजे डॉट पॉईंट टू पॉईंट म्हणजे असा एसएल घेऊन गेले, पिन पॉईंट एसएल घेऊन आपलं मार्केट पण बघा किती गेले वरती, दिसतंय तुम्हाला. जवळजवळ 370 पिप्स वरती गेले. दिसतंय का, इथून साईडवेज झालं, आपला एसएल घेतला आणि त्यानंतर 370 पिप्स वरती गेला. हा मोमेंटम पकडायला गेलो आपण. तुम्हाला इथून ही लेवल कळलेली कुठली, इथून हा स्विंग बनलाय, हा वाला जो स्विंग बनलाय, तुम्हाला त्या स्विंग नुसार ही जी बाईंग लेवल आहे ती तुमच्या जवळ आलेली आहे. म्हणजे तुमच्या ह्या सेलचं टार्गेट कुठपर्यंत असलं पाहिजे, ह्या बाईंग झोन पर्यंत, म्हणजे इथपर्यंतच. खालचं जे असतं ते आपलं टार्गेट नसतं. हे किती झाले, 290 पिप्स बरोबर. आता इथं तुम्हाला माहिती आहे की ह्याचं जे टार्गेट आहे ते आपल्याला काय करायचं, सेलिंग झोन पर्यंत ठेवायचंय. मी सेलिंग झोन पर्यंत टार्गेट ठेवलं. किती झाले, 230. आणि इथं किती झाले बघा, बघायला गेलं तरी 180 90 पिप झाले, 190 पिप, 190 पिप. आता इथं पण एक ट्रेड होता आपला, ते तुम्हाला आता ते बुकमध्ये डब्ल्यू पॅटर्नचा. ठीक आहे. डब्ल्यू पॅटर्न, त्यानंतर रिटेस्ट, त्यानंतर एंट्री आपली. ठीक आहे. बघा आलो. आता काय करायचंय, आता इथं आलो. आता याच्यामध्ये मला काय बघायचं, सिम्पली आता बघा, छोटे मोठे जर कॅल्क्युलेट केलं, तर एक नंबरचा जो ट्रेड आहे आपला, हा वाला, हा जर मी कॅल्क्युलेट केला तर आपल्याला हा जो ट्रेड आहे का, हा पण आपल्याला बघायला मिळतो चांगल्या प्रकारे. बरोबर. आलो मी इथं. आता मला काय करायचं, फक्त 3 मिनिटामध्ये शिफ्ट व्हायचं. 3 मिनिटामध्ये शिफ्ट झालो. मला बघायचे कॅन्डल कुठून कुठून कशा फॉर्म झाल्यात, 3 कॅन्डल मला देतंय का मार्केट बघायला. ठीक आहे. बघा 1 2 3 आणि हे कॅन्डल आलेले, 3 कॅन्डल आलेत मला. आता मोमेंटम मी काय बघणार, इथून इथपर्यंतचा मोमेंटम बघणार. बघा 100 बिपचा मोमेंटम आला. ठीक आहे. आलो इथं मी. हाय किती वाजता दिलाय, 14:12ला. ठीक आहे. आणि लो किती वाजता मारलाय बघा, 14:27. 14:12, 14:27, 2 मिनिट. 14:12, 14:27 आणि मोमेंटम कुठला आलाय, डाऊन साईडचा. ओके वरती क्लिक केलं. ठीक आहे. आता बघा हे कुठे गेलं, वरच्या साईडला गेलं. आता हे झालं. आता पुन्हा 5 मिनिटामध्ये आलो. ठीक आहे. आता बारके स्विंग दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. आता 5 मिनिटामध्ये आलो. मला बघायचं आता ह्या मार्केटमध्ये पुढं पुढं आल्यानंतर मार्केटने हाय कुठं मारला. आता हा झोन मी काय केला, ड्रॉ करून ठेवला. ठीक आहे. ड्रॉ केला. आता मला काय करायचं बघा, इथं मार्केटने एक हाय दिला, दिसतोय तुम्हाला हा वाला. हे नाही सगळेच करेल मी, फक्त तुम्हाला दाखवतो की हा मोमेंटम आपण कॅप्चर करू शकत होतो. ठीक आहे. तरी पण दाखव बघा नीट. हा वाला आला एक हाय आणि हा वाला लो आला. ठीक आहे. 2 मिनिटं, दोन लो चेक करू द्या मला. किती मारला ह्याला लो, 43 36 19 हा वाला लो. ठीक आहे. आता मला काय करायचं, सिम्पली इथं आलो. 16:15, 16:50. ठीक आहे. 16:15, 16:50. ठीक आहे. मोमेंटम कुठला आहे, डाऊनचा. ओके केलं, दिसतंय तुम्हाला. आलो गोल्डन झोन मध्ये, पुन्हा शॉर्ट पोझिशन. ठीक आहे. आलो इथं. तुमचा स्टॉप लॉस जो आहे किती आहे, 60 पिपचा. ठीक आहे. आला बघा 60 पिपचा. विषय काय होतो माहितीये का, मला ट्रेड देते सगळे, पण त्या टायमिंगला बरोबर मी नसतो, मोमेंटम निघून झाला, मोबाईल चेक केला की काय नाही काय झालेलं असतं. आता इथं आलो बरोबर. आता बघा लो कुठून पकडला होता आपण, लो 16 किती वाजता पकडला लो बघा एकदा, 16:50ला पकडलाय, दिसतंय. 16:50चा लो आहे. आता 16:50चा लो मारलाय. आता आपल्याला ह्याचं टार्गेट काढायचं, तर 16:50चा लो आणि 17:10चा हाय. आता काय केलं इथं, 16:50, 17:10. मोमेंटम कुठं गेलाय बघा, अप साईडला गेलेलं. ठीक, अप साईडला केलं, ओके वरती क्लिक केलं, दिसतंय. आला गोल्डन झोन. फक्त आता इथं काय झालं, इथं आपली एंट्री दिली होती बघा, त्याचं मिस झाली. मी म्हटलं नाही का तुम्हाला, ही खालची एंट्री दिली होती आपण. ठीक आहे. स्टॉप लॉस आपला किती असणार आहे, 60 पिप्स. आता बघा 3 लेवल निघून येतात ना, जर तुम्ही मिडल लेवलला एंट्री केली, तर मिडल लेवलला एंट्री केली की तुम्हाला 10 पिप्स स्टॉप लॉस वाढवून देणार. म्हणजे मिडल लेवलला जर एंट्री केली तुम्ही, तर तुम्हाला काय करायला लागेल, स्टॉप लॉस जो आहे तुमचा 70 पिप्स ठेवावा लागेल. आणि वरच्या लेवलला जर तुम्ही एंट्री केली याची, तर तुमचा स्टॉप लॉस 80 पिप ठेवावा लागेल. ठीक आहे.
ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा. आणि इथून बघा हा मोमेंटम आला. आता वरच्या ह्या ट्रेडचं टार्गेट आपलं कुठपर्यंत असलं पाहिजे, ह्या झोनपर्यंत असलं पाहिजे. किती झाले, 210 पिप झाले, बरोबर. गेलं मार्केट वरती इथून. आता आपल्याला इथं कुठला स्विंग प्रॉपरली बघायला मिळतोय का, नाही बघत. आता हा स्विंग दिसतो आपल्याला, हा वाला. ठीक आहे, इथून मार्केट इथपर्यंत आले, बरोबर. बघा हा वाला स्विंग आणि हा वाला स्विंग. ठीक आहे, आता हा काय करा, तुम्ही स्वतः ड्रॉ करा, तुम्हाला लेवल निघून जाईल. फक्त काय करा की थोडंसं लक्ष ठेवा. एखादा स्विंग खाली आला, मार्केट पुन्हा स्विंग बदलला की हा स्विंग पुन्हा आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागतो. ठीक आहे, आलं लक्षात. बघा आता किती झालं सकाळपासूनचं, हे बघा आता 230 पीप, 190, 200 पकडा, 100 पकडा, त्यानंतर हा 370चा मोमेंटम, हा 210 पिपचा, हा 300, हा 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 पण मोमेंटम, सॉरी ह्याचं टार्गेट काढायचं राहिलं. आता ह्याचं टार्गेट कसं काढायचं, हा हाय 1710चा हाय आणि 1745चा लो. ठीक आहे, 1710, 1745 मोमेंटम कुठला आलाय, डाऊन साईडचा. डाऊन साईडला क्लिक केलं, ओके केलं. बघा सिल्वर झोन पासून मार्केट खाली आले, म्हणजे तुमचं टार्गेट कुठपर्यंत असणार आहे, इथपर्यंत असणार. बरोबर, ट्रेड दिलाय बघा मी 73-74चा दिलाय ना. आता काय काय वेळेस काय होतं, लेवल फेल होतात, त्यामुळे मी प्रॉपरली तुमच्यासाठी सी केलेलं आहे. ठीक आहे, एकदा बघा, एकदा बॅक टेस्टिंग करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून जातील. बरोबर, आता बघा इथं लो, हा हाय मारला, इथून जर स्विंग, हा एक स्विंग झाला आपला, बरोबर, हा एक स्विंग झाला इथून, एक बघा नीट बघायचा, हा एक स्विंग झालेला आहे, मी डोळ्याने दिसतो स्विंग झालाय बघा, हा वाला झालाय स्विंग एक. आणि त्यानंतर मार्केट डाऊन साईडला हा वाला, बरोबर. मग आता लेटेस्ट स्विंग कुठला आपला, हा आणि हा झाला इथून असा. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, ह्या कॅन्डलचा हाय आणि ह्या कॅन्डलचा लो, टायमिंग टाकायचं, जी लेवल येते, आणि मार्केट मोमेंटम कुठला दिला, डाऊन साईडचा, मग तिथं डाऊन साईड सिलेक्ट करायचं आणि ओके करायचं. जी लेवल येईल ती गोल्डन झोन पासून तुम्ही एंट्री करायची. ठीक आहे, आता बघा, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक दुसरं एक थेरी सांगतो, काय करायचं असतं माहितीये का. आता एक्झाम्पल पकडून चाला, मी प्रत्येक एंट्रीला 1 मिनिटामध्ये शिफ्ट झालो, तर तुम्हाला सांगतो आता सेफस्ट वे मध्ये कसं, जे स्ट्रीमर आहेत ना त्यांना म्हणजे येतं, त्यांना आता काय होतं की आपण कधी केलं नाही, आपण आधीपासूनच डायरेक्ट एंट्री दिलेले आहेत. तुम्ही कधी पण माझं आधीचे सिग्नल जाऊन चेक करा, मी डायरेक्ट एंट्री देतो. मी रिटेस्ट एंट्री किंवा कॅन्डल कन्फर्मेशन वगैरे असं काहीच एंट्री देत नाही. किंवा मी आहे ना, मी असा झोन ड्रॉ केला, ह्या लेवलला असा झोन ड्रॉ केला, आणि फ्री ग्रुपला काय असा झोन ड्रॉ केला, आणि काय म्हणतात त्याला, असा पॅथ लावला, असा असं. मग असं फक्त लावून मी कधीच टाकत नाही. मी डायरेक्ट लेवल टाकतो. आता विषय काय होतो माहितीये का, ह्याच्यामध्ये एस एल आणि टीपी काहीच माहित नसतं तुम्हाला, बरोबर का. मग इथून काय होणार, मार्केट माहितीये का, इथून इथून पण जाऊ शकतं, इथून पण जाऊ शकतं. एस एल किती द्यायचं आपल्याला माहितीच नसतं. मग तो दुसऱ्या दिवशी काय करतो, स्क्रीनशॉट काढून टाकतो आपल्या लेवल पासून, बघा किती वर पळायला मार्केट. ठीक आहे, आता मी फक्त एवढंच टाकलं, आता खाली आलो आणि हा बॉक्स फक्त ड्रॉ करून टाकला मी, असा असा ड्रॉ करून टाकला हा वाला. ठीक आहे, तुम्हाला दिसती का प्राइस, इथं प्राइस दिसती का, काय केवढ्या ह्याच्यामधनं बॉक्स ड्रॉ केला, काय दिसतंय का तुम्हाला, नाही दिसणार कधीच. ठीक आहे, इथं जर आलो प्रॉपर, हा बॉक्स झाला बघा 42-11 आणि 42-02चा बॉक्स झाला हा. तुम्ही कधी पण जाऊन चेक कराल, जे टेलिग्राम युट्यूबवर मोठे मोठे चॅनल्स आहेत ना त्यांचं, जेव्हा पण मग असे मोठे मोठे बॉक्स ड्रॉ करायचे आणि ट्रेड द्यायचा, स्क्रीनशॉट टाकायचा. आपल्याला समजत नाही आपण एंट्री कुठे करायची, स्टॉप लॉस कुठं द्यायचा, काय समजत नाही. कुठल्या कन्फर्मेशनवर ट्रेड करायचा, कुठली कॅन्डल फॉर्म झाली पाहिजे, काय काहीच माहित नसतं आपल्याला, असा विषय होतो. मी डायरेक्ट एंट्री देतो, त्यामुळे आपला प्रॉब्लेम हा होतो की आपले एसएल थोडेसे हिट होतात. ठीक आहे, आता मी आलो बघा 1 मिनिटमध्ये. बघा आता काय करायचंय मार्केटने, हो का, इथं आलो, इथं मार्केटने टच केलं, पुन्हा काय केलं मार्केटने बघा, रिटेस्ट केलं, मग मला इथं एंट्री देता येते, बरोबर. 1 मिनिट झाले, सेकंड एंट्री इथं झाली. ठीक आहे, पुन्हा आलो इथं आपण, आता हा वरचा ट्रेड पकडा, इथं पण बघा मार्केट खाली आलं, पुन्हा काय केलं, आपल्या लेवलला रिटेस्ट केलं, पुन्हा काय केलं, खाली आलं, दिसते. आता बघ इथं एक स्विंग बनला नव्हता, इथं हा वाला स्विंग 5 मिनिटमध्ये दिसत नव्हता आपल्याला, पण 1 मिनिटमध्ये दिसतोय आपल्याला हा. म्हणजे आपल्याला हा पण ट्रेड काय करतो, कॅप्चर करता येतो. ठीक आहे, हा पण ट्रेड, पण 1 मिनिट पण थोडस झालं ते रिस्कीच बनतो 1 मिनिटमध्ये. आता इथं आलं बघा, हा पण फाईंड करू, 6-1 आणि 6-3. ठीक आहे, 2च मिनिट एवढं बघू आणि तुम्हाला पटपट पट सांगू देतो. 6-1, 6-3. ठीक आहे, झिरो बिरो टाकत बसायचं नाही, डायरेक्ट 3 टाकायचा, आणि मोमेंटम आहे डाऊन साईडचा, अप साईड, सॉरी अप साईडचा मोमेंटम, अप साईडचा केलं, ओके केलं. ठीक आहे, आला बघा गोल्डन झोन, इथून पण ट्रेड आला आपला, दिसतंय का, स्विंग बनला, त्या स्विंग पासून आपण कॅल्क्युलेट केलं, फक्त सिंपल आहे. बघा आता काय करायचं नेमकं, हे बघा इथं आलं मार्केट, रिटेस्ट केलं, आणि त्यानंतर मग खालचा मोमेंटम आला आपल्याला. ठीक आहे, दिसतोय 1 मिनिटमध्ये. तुम्ही जर आला तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. बघा ही गोल्डन झोन पासून आले, मी खालूनच पकडतो, कारण वरून मग स्टॉप लॉस तुम्हाला काय द्यावं लागतं, मोठा द्यावा लागतो. ठीक आहे, आलं वरती मार्केट दिसतंय तुम्हाला, तुमच्या समोर आहे सगळं.
ठीक आहे. आता इथं बघा, कधी कधी काय करतं मार्केट की सिल्वर झोनला पण रिस्पेक्ट देऊन जातं. मग तुम्ही काय करायचं, सिल्वर झोनला सुद्धा एंट्री करू शकता, असं नाही की नाहीच करू शकता. ठीक आहे, समजते. पुन्हा आलो वरती बघा इथं. आता इथं आलो मार्केटमध्ये. आता इथं सिल्वर झोन एखादा निघला असेल तर सिल्वर झोनला मार्केट काय केलं, रिटेस्ट करून खाली आलं असेल, सिल्वर झोनला रिटेस्ट केला असेल आणि नंतर खाली पडला असेल. ठीक आहे, किंवा पुढे जाऊन बघितलं तुम्ही तर पुढे लेवलला वगैरे टच झाला असेल, नाही झालं लेवलला टच, सिल्वर झोनला टच होऊन खाली पडलं. बरोबर, इथं बघा आलो. इथं पण बघा काय झालं, आपला हा एस एल घेतला. ठीक आहे, एस एल घेतल्यानंतर काय केलं मार्केटने, एस एल घेतला, वरती गेलं, रिटेस्ट केलं त्याच आपल्या लेवलला आणि तिथून पुन्हा कुठं पळालं, वरच्या साईडला पळालं. ठीक आहे, आता पुढे आलो अजून. इथं पण बघा आता, इथं काय केलं मार्केटने बघा, खाली आलं, त्यानंतर पुन्हा आपल्या लेवलला रिटेस्ट केलं, पुन्हा खाली पडलं. बरोबर, आता इथं आलो, इथं इथं रिटेस्ट नाही केलं, डायरेक्ट मार्केट वरच्या साईडला पळाले. इथं सिल्वर झोनला मे बी रिटेस्ट वगैरे केला असेल. बरोबर, बघा हे ट्रेड झाले तुमचे. आता बघा 5 मिनिटामध्ये आलो. समजलं, अशा प्रकारे तुम्ही ट्रेड करू शकता. किती ट्रेड झाले बघा, हा पण मोमेंटम तुम्हाला दाखवलाय मी कसा कॅप्चर केला. पण आता इथून जर एंट्री मी केली, आता झोन बघा एवढा मोठा येतो. आता एवढ्या मोठ्या झोन देऊ वाटत नाही, का माहितीये का, की या आठवड्यामध्ये थोडंसं माझं जरा ॲक्युरसी हल्लेली आहे. त्यामुळं मला नाही वाटत एवढं एवढं लॉस झाला की मग काय होतं की माइंडसेट खराब होतं आणि लोक लगेच जज करायला चालू करतात. त्यामुळे मी जास्त ट्रेड द्यायला अवॉइड करतो लगेच. ठीक आहे, बघा हे 3 झोन निघले, 83, 84, 85. आता 3 लेवल देऊ का मी तुम्हाला, 83 आणि 85. बाय फ्रॉम 83, 85 असं. तुम्हाला बघा ह्या लेवलवरून बघा पळालं मार्केटवर, ते किती पळालं बघा, दिसते तुम्हाला. आता हे जर टार्गेट काढायचं तुम्हाला म्हणलं, इथपर्यंत टार्गेट आहे आपलं, कारण आपला तो निघलेला आहे झोन. मग किती झाले बघा, किती पिप्स कॅप्चर केले आपण, दिसते का तुम्हाला. तुम्ही मला सांगा, जे जे स्विंग बनलेत ना, ते त्या स्विंग पर्यंत टार्गेट आलेले आहेत, आपले आलेले आहेत ना, प्रत्येक बघा प्रत्येक. इथून आपल्याला बायचा निघला म्हणजे सेलचं टार्गेट आपल्या इथपर्यंत आलं. बरोबर, ह्या स्विंग पासून आपल्याला जो टार्गेट सॉरी सेल झोन मिळाला, हा मिळाला आपल्याला. मग आपल्याला ह्या बायचं टार्गेट कुठपर्यंत पाहिजे, इथपर्यंत पाहिजे ना. नाही सर, हा ते साईडवेज जात होतं, पण काय म्हणतात त्याला आपलं, साईडवेज जाऊन अचानक मुवमेंटम येत होतं ना, त्यामुळे प्रॉब्लेम झाला, बाकी काय. ठीक आहे, बघा किती ट्रेड शोधून दिले तुम्हाला, काय प्रत्येक ठिकाणी ट्रेड निघले ना, निघतात ट्रेड प्रत्येक ठिकाणी. थोडासा टाइम लागेल, इंडिकेटर समजायला थोडासा टाइम लागतो, असं लगेच हा कुठला स्विंग करायचा काय करायचं ती थोडासा टाइम लागतो. ठीक आहे, समजलं. आता गोल्डमध्ये किती झाले ट्रेड, 1 2 3 4 5 6 7 ट्रेड झाले. अजून एखादा बघा तुम्हाला स्विंग सापडला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून येतील, बाबा मार्केट काय रिएक्ट करते, कसं रिएक्ट करते, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून जातील. ठीक आहे, चला अजून काय आहेत का, कोणाचे क्वेश्चन असतील तर विचारा. 1745 घेऊ शकतो का, 1745 काय, कुठं 1745. हा केले की 1745 झालं ना आपलं. चला आहेत का अजून काही क्वेश्चन असतील तर विचारा. पुन्हा राहिले असं नाही, सेटिंग सांगा. काय नाही सर, सेटिंग सिंपल आहे हो, काय अवघड नाही सेटिंग मध्ये. आलो इथं, वर्ष तारीख टाकायची इथं, वर्ष 2026 मंथ, 6वा महिना चालू आहे आपला, आणि डे कुठला आहे, आज 15 तारीख आहे. तारीख टाकायची, हे 3 म्हणजे तारीख टाकायची आपल्याला फक्त. ठीक आहे, 7वा महिना लागला की फक्त 7 टाकायचं इथं. आता उद्या 16 तारीख आहे तर फक्त 16 टाकायचं. ठीक आहे, सिंपल आहे. स्विंग जेव्हा स्टार्ट झाला त्याचा तास आणि मिनिट इथं टाकायचं, म्हणजे 6 वाजून 1 मिनिटांनी स्विंग चालू झालाय तर तो टाकायचा. त्यानंतर 6 वाजून 3 मिनिटापर्यंत तो स्विंग झाला, तिथून मार्केट पुन्हा खाली पडलं, म्हणजे बघा स्टार्ट 6 वाजून 1 मिनिटांनी झाला, हा 6 वाजून 1 मिनिट. ठीक आहे, वरती गेला 6 वाजून 3 मिनिटांनी मार्केट खाली पडलं, इथं हाय देऊन हाय दिला 6 वाजून 3 मिनिटांनी, मग तो टाकायचा. मोमेंटम खालून वरचा आला म्हणजे अप साईडचा मोमेंटम आला. आता तुम्हाला काय करायचं, अप साईडच्या मोमेंटमला बाय साईडचा ट्रेड फाइंड करायचा आहे ना, मग तुम्ही अप करायचं. ठीक आहे, आणि ओके वरती क्लिक करायचं, झालं डन. एवढंच फक्त सर, हे वीक काहीच नाही. 50 पिपचं पकडायचं सर. दाखवले की सर चार्टवर तर. आता मग एवढा वेळ काय करतोय सर, आत्ता जॉईन झालो ग्रुपला, कोणत्या स्विंग पासून काढला स्विंग सगळं सर. 9 वाजता मीट होतं आपलं, मी आधीच टाकलं होतं, 1 2 तासासाठी टाकलं होतं सर. चला अजून नाही मिळालं, हे रेकॉर्डिंग केलेलं आहे, रेकॉर्डिंग देतो तुम्हाला मी, काळजी नको. रेकॉर्डिंग केलेलं आहे, हा झालंय रेकॉर्डिंग, देतो मी तुम्हाला. ठीक आहे, आता सिम्पली मी काय केलं, बिटकॉइन मध्ये आलो. आता बिटकॉइन मध्ये पण बघा पटापटा काय करायचं आपल्याला, फक्त स्विंग बघायची. ठीक आहे, आता बिटकॉइन मध्ये विकेंडला काय करा, 300 ते 400 पॉईंटचा स्विंग पकडायचा विकेंडला. कधी, सॅटर्डे संडे. ठीक आहे,
आणि बाकीच्या टायमिंगला काय करायचं, फक्त 500 पॉईंटचा स्विंग बघायचा, कारण वोलाटाईल असतं मार्केट, त्यावेळेस फक्त 500 पॉईंटचा स्विंग आपल्याला बघायचा, बाकी काय नाही बघायचं. ठीक आहे, आता इथं आलो, पहिले इथं बघायचं 3 कॅन्डल बनलेत का बघा, 1 2 3, पण 500 पॉईंट दिलेत का बघा, नाही दिले मार्केटने 500 पॉईंट. ठीक आहे, तर 500 पॉईंटचा स्विंग शोधू आपण. हा किती पॉईंटचा झाला, 2 मिनिटं, नाही झाला. हा 300 पॉईंटचा झाला. आणि इथून जर बघायला गेलो, 2 मिनिटं, इथून जर बघायला गेलो तर हा 484 पॉईंटचा झाला. ठीक आहे, हा पण नाही स्विंग व्हॅलिड झाला. स्विंग व्हॅलिड पाहिजे त्यावेळेस ट्रेड करायचा, नाही तर ट्रेड करायचा नाही. ठीक आहे, हा एक झाला असेल, बघू आपण. हा एक झालाय. आता ह्याची लेवल काढून ठेवू आपण. ठीक आहे, आता बघा हे कितीला हाय मारलाय, बिटकॉइन मध्ये आलो. ठीक आहे, 500 पॉईंटचा पाहिजे बिटकॉइन मध्ये, 500 पॉईंटचा. मी टेलिग्रामला स्क्रीनशॉट पण टाकलाय. 18.55 आणि लो मारलाय बघा 19.30 ला. जो चार्टवर टाइम दिसतोय तोच टाकायचा, दुसरा टाइम टाकत नका बसू. रात्रीचे 8 वाजलेत म्हणून 9:32 झालेत म्हणून 9:32 नका टाकू. चार्टवरचा टाइम घेतं इंडिकेटर, तुमचा घड्याळातला टायमिंग नाही घेत मोबाईलचे. ठीक आहे, 18.55 आणि 19.30 बघा, खाली दिसतंय इथं खालच्या साईडला, इथं बघायचं, इथं इथं दिसतंय बरोबर बघा. आता मी काय घेतो तिथं, हा दिसतंय तिथं 19.30 बरोबर, आणि इथं 18.55 झालं. आता मी काय करणार, सिम्पली इंडिकेटर मध्ये आलो, काय करणार इथं 18.55 ला मार्केटने हाय मारला, तिथून पुढं 19.30. ठीक आहे, 19.30 ला मार्केटने लो मारून मार्केट कुठं पळालं, वरच्या साईडला पळालं. ठीक आहे, आता हा इथून जो मोमेंटम आहे, इथून मला, ठीक आहे, इथून इथपर्यंत कुठला मोमेंटम आला, डाऊन साईडचा. इथून मार्केट खाली पडले म्हणजे डाऊन साईडचा मोमेंटम आला. मग आपल्याला इथे यायचं आणि तर डाऊन साईडवर क्लिक करायचं, ओके वरती क्लिक करायचं. ठीक आहे, दिसतंय आला झोन निघून हा. आता हे तुमचा काय झाला, सेलिंग झोन झाला. ठीक आहे, 50 मिनिमम 50 पॉईंट्स, 50 पिप्स सॉरी. ठीक आहे, 50 पिप मिनिमम पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे, त्याच्या ह्याच्यावर नाही पाहिजे अजून. ठीक आहे, आता इथं आलो बघा, हा वाला ट्रेड मी बी काल मी दिला होता, म्हणजे टाकला होता मी. इथून आलो बघा, हा 300 पॉईंटचा स्विंग झाला. ठीक आहे, आता इथं आलो बघा, हा 20-20चा स्विंग आहे, स्टार्ट झाला बघा हा. ठीक आहे, इथून मार्केट खाली आला. स्विंग असं नाही की तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये लगेच असं असं फर्म होतोय तेव्हा बघायचं, असं नाही. स्विंग फर्म झाल्यानंतर तर तुम्हाला समजतं ना की स्विंग झालाय बाबा हा, बरोबर का. ठीक आहे, आता आलो मी, आता इथं कितीला आहे बघा, 20-20 साईड बरोबर. आता मी इंडिकेटरवर गेलो, आता इथं टाकलं 20-20. ठीक आहे, आणि तो स्विंग एंड कितीला झालाय बघा, 21.55. ठीक आहे, 21.55. मोमेंटम कुठला आहे, अपसाईडचा. अपसाईडचा का, खालून मार्केट वरती गेलंय, हा फक्त पकडायचा मोमेंटम. ठीक आहे, हा वाला खालून मार्केट वरती गेले. ठीक आहे, अप ओके केलं. ठीक आहे, सॉरी तारीख तारीख राहिली, तारीख तारीख काल होती 14 जून. ओके केलं. ठीक आहे, बघा हा एक झोन आपला निघून आला. अजून एक कुठलं तर होतं काल ट्रेड, 2 मिनिटं, किती नाही, हा नाही, हाच होता ट्रेड. कोणत्या स्विंग वर दिलता तेच लक्षात नाही, काय किती वाजता दिलता बघूया, 2 मिनिटं थांबा. गोल्डचं काय सर, आता गोल्ड मध्ये बघा सर लाईव्ह, हा लाईव्ह का दाखवतो ना सर, काय प्रॉब्लेम, मी तुम्हाला दाखवलं एवढ्या वेळ दाखवतो तुम्हाला, तेच दाखवत होतं. लाईव्ह पण दाखवतो ना, त्याला काय एवढं, एवढं वर्क होतं म्हणल्यावर सर मी लाईव्ह पण दाखवेल की, त्याला काय झालं. किती वाजता दिलाय, ओके, सकाळ सकाळचा. हा फॉर्म होऊन गेला, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हा वाला स्विंग. ठीक आहे सर, आपलं नाणं वाजत असेल ना, घाबरायचं नाही, बिंदास. पण दाखवतो, ते पण दाखवतो, 12:40 आणि 16:05. ठीक आहे, 2च मिनिटं एवढं झालं की ते पण दाखवतो. 12:40 आणि 16:05, 16:05 अपसाईडचा म्हणतो. ओके ठीक आहे, बघा हा झोन आला आपल्याला, हा गोल्डन झोन दिसतोय. ठीक आहे, टाइम झोन काय सिलेक्ट करायचं, टाइम झोन काय सर आपला आहे तोच आहे, इंडियाचा कोलकाता. दुसरं काय येणार सर, आपला टाइम झोन आपला आपलाच टाकायचा. टाइम फक्त मी काय म्हणलं, चार्टवर जो टाइम दिसतो ना, तो टाकायचा आहे खाली इंडिकेटर मध्ये. लोक काय करतात माहितीये का, आता 9:35 झालेत. आता जर 24 तासाच्या ह्याच्यावर जर घड्याळ बघितलं आपण, तर आता सध्या किती वाजलेत बघा, 21:35 झालेत. आता ते काय करतात माहितीये का, 9:35 टाकतात. चॅटवर आहे 21:35 आणि ते टाकतात 9:35, मग ते तसं वर्क होत नाही.
तर तुम्हाला जो चार्टवर दिसतो ना तोच टायमिंग टाकायचा. दिसतोय गोल्डन झोनला आलं मार्केट. आता इथं काय करायचं आपल्याला बघा, लॉंग पोझिशन टाकली, इथून हे केलं. आता ह्याचं टार्गेट आपल्याला काढायचं. तर तुम्हाला सिम्पली माहिती आहे टार्गेट कसं काढायचंय. जिथून आपण स्विंगचा हाय पकडलेला आहे त्या स्विंगच्या हाय पासून लो पर्यंत आपल्याला काय करायचं, फक्त मार्क करायचं, बाकी काय करायचं. आणि विकेंडला आहे ना 200 पॉईंटच्या वरती एसएल देत नका जाऊ, ठीक आहे. विकेंडला 200 पॉईंटच्या वरती एसएल नाही द्यायचं. आता जिथून आपण हाय पकडलाय तिथून आपल्याला काय करायचंय, पुन्हा हे करायचं. आता इथं आलो मी, 16.5 चाललो हाय आहे आपला, आणि लो आहे बघा 23.45चा, ठीक आहे. इथं आलो 16.5 23.45, ठीक आहे. मोमेंटम कुठला आहे, डाऊन साईडचा, ओके केलं, ठीक आहे. दिसतं टार्गेट कुठपर्यंत आलं बघा, दिसतंय आले का गोल्डन झोन तुमचा इथपर्यंत. तिथून आले का मार्केटमध्ये रिजेक्शन आले ना, इथपर्यंत गेलं. किती पॉईंट झाले बघा. आता 1:2 किती झालं. सिंपल आहे ना, काय अवघड आहे मला सांगा तुमचं. ठीक आहे झालं. हा, आता लेटेस्ट बघायचं सर, तुम्हाला लेटेस्ट दाखवतो काय नाही. बघा आता लेटेस्ट हा एक दोन स्विंग बनले जातात. हे मी फक्त एकच स्विंग याच्यामध्ये कॅल्क्युलेट करणार, हा वाला, ठीक आहे. का माहितीये का, लेटेस्ट वाला फक्त कॅल्क्युलेट करतो. हा वाला पण एक स्विंग बनला आपला, बरोबर. पण मी कुठला कॅल्क्युलेट करतोय, हा वाला, कारण मी लेटेस्ट स्विंग वर काम करतो, ठीक आहे. व्हिडिओमध्ये पण सांगितलं तर लेटेस्ट स्विंग 20-20 आणि लो कितीला मारला बघा, 20-40 ला, नाही थांबा, कितीला आहे, 49-69, हा ठीक आहे. 20-20 आणि 20-40, ठीक आहे. आता सेटिंग मध्ये गेलो मी, सिंपल आजची तारीख 15 सिलेक्ट केली, 20-20 आणि लो कितीला मारलाय बघा, 49-69, 49-42, ठीक आहे. 20-40 ठीक आहे. 20-40 आणि मोमेंटम कुठला आहे बघा, डाऊन साईडचा. मार्केट इथून खाली पडलेला आहे, बरोबर, म्हणजे डाऊन साईडचा. मला काय करायचं, सिम्पली सर ओके क्लिक करायचं, ठीक आहे. हा सॉरी सर, हा डाऊन साईडचा, ठीक आहे. मग हा ही गोल्डन झोन निघून आला तुमच्याकडे, ठीक आहे. हा वाला, ठीक आहे. हा एक गोल्डन झोन निघून आला. आता बाईचं बघायचं आपल्याला. बाईचं काय करायचं बघा, पुन्हा बघायचं 20-40 आणि हाय कितीला मारला बघा, 21-15ला, ठीक. 20-40 आणि किती, 21-15, ठीक आहे. 21-15 मोमेंटम कुठला आला बघा, अप साईडचा आलाय का, अप साईडचा. इथून मार्केट वरती गेलं, ओके. आलो इथं मी आणि ओके वरती क्लिक केलं, ठीक आहे. बघा हा तुमचा काय आला, गोल्डन झोन निघून आला, ठीक. बघा सर, कुणी विचारला ना प्रश्न, नीट बघा, नीट, आणि नंतर मार्केटचं रिएक्शन बघा इथं, हा. ठीक आहे, बघा दोन झोन तुम्हाला दिलेत. बैल ओंकार सर तेच दाखवते बघा, लाईव्ह दाखवलं तुम्हाला आता. लाईव्ह बघा तुम्ही नंतर, थोड्या वेळाने येऊ द्या मार्केट लेवलला वगैरे. फक्त एक लक्षात ठेवा की स्विंग इथं जर आलं मार्केट, ह्या ठिकाणी जर स्विंग बनवला असावाला तर हा स्विंग कॅल्क्युलेट करा. आता ह्या स्विंगवर बसू नका, जर पुन्हा म्हणसाल फेल होते असं नका करू. लेटेस्ट स्विंगवर काम करायचं. स्विंग फॉर्म झाला 50 पिपचा की त्याच स्विंगवरती आपल्याला काम करावं लागतं. ठीक आहे. आता यूएसडी, हा सेटिंग मध्ये सांगतो आता. ह्याच्यामध्ये काय करायचं नाही, मी स्पेशली गोल्ड साठी जास्त करून फोकस करून इंडिकेटर डेव्हलप केलेलं आहे. फक्त आता जर तुम्हाला यूएसडी मध्ये किंवा बिटकॉइन मध्ये करायचं असेल तर बिटकॉइन मध्ये पण काही चेंजेस नका करत बसू, ठीक आहे. सिल्वर झोन एवढाच राहू द्या, ठीक आहे. सिल्वर झोनला पण एवढं, बिटकॉइन मध्ये काय होतं, व्हॉलेटिलिटी कधी पण वाढते बिटकॉइन मध्ये, त्यामुळे सिल्वर झोन इथं काही छेडखानी करू नका. कुठं, गोल्ड आणि बिटकॉइन मध्ये, ठीक आहे. राहिलं बघा युरोएसडी. युरोएसडी मध्ये बघा तुम्हाला असं दिसत असेल, ठीक आहे. बघा माझ्यात पण असं दिसतंय आता. आता मला फक्त काय करायचं इथं, फक्त जो सिल्वर झोनचा जो टप्पा आहे ना तो फक्त कमी करायचा. आता मला काय करायचं बघा, सेटिंग मध्ये आलो मी आणि खाली आलो. इथं जे 50 दिसते बघा, सिल्वर झोन पॉईंट 50, ठीक आहे. सिल्वर झोन पॉईंट 50 आहे. तर ते काय करायचं फक्त आपल्याला, जरी 1 केलं तरी चालतं, नाहीतर 0 केलं तरी, 2 मिनिटं, कुठे गेलं, 0 केलं तरी चालून जातं, ठीक आहे. बघा 0 केलं, बस 0 करून ठेवा. फक्त गोल्डन झोन काढू नका. गोल्डन झोनचा काय विषय येत नाही ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, मिनिमम 10 पिपचा स्विंग जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. इथून इथपर्यंतचा मोमेंटम बघा, हा 9.2 झाला. चला हे पण पकडू, 9.2चा दाखवून देतो पटापटा, ठीक आहे. बघा इथं आलो, लो कितीला मारलाय, 5:25 हाय कितीला मारलाय, 5:50. बघा इथं आलो, तारीख तशीच ठेवतोय, 5:25, ठीक आहे. 5:25 आणि हाय कितीला मारलाय, 5:50, सॉरी,
50 अपसाईडचा मोमेंटम, खालून वरती गेले अपसाईडचा मोमेंटम, ओके केले मग ठीक आहे. ओके, सिल्वर झोन पासून मार्केट कुठे गेलं, वरती पळालं. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं बाबा, जरी सिल्वरला झोनला एंट्री केली तर टार्गेट इथपर्यंत कसं काढायचं आपल्याला. सिम्पली काय केलं आपण, जिथून हाय पकडलाय, जिथून लो आलेला आहे, तो फक्त काय करायचा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा इंडिकेटरमध्ये. ठीक आहे, आता किती वाला 550चा हाय आहे आपला. ठीक आहे, बघा खाली आपण 550 टाकलं होतं, आता इथं 550 टाक, 550 आणि लो किती वाजता मारला बघा ह्यांनी, 6:35ला. ठीक आहे, 6:35 मोमेंटम आलेला डाऊन साईडचा. डाऊन साईडचा का, इथून खाली मार्केट आले त्यामुळे. ओके ठीक आहे, आलो ओके वरती क्लिक केलं. तुमचं बघा हा सिल्वर झोनच्या पासूनच मार्केट खाली, म्हणजे आता तुम्ही जिथून इथून एंट्री घेतली तुमची ही वाली सिल्वर वाली, ती इथपर्यंत येईल. ठीक आहे, स्क्रीन नॉट विजिबल, बाकीच्यांना दिसते का सर? इंडिकेटर फ्रीच आहे, आणि ओंकार सरांना पण सांगतो इंडिकेटर फ्री आहे. आपण काय करा माहितीये का सर, आधी यूज करायचं. मी झालेलं लेवल दाखवते असं नाही, लाईव्ह मार्केटमध्ये पण मी स्क्रीनशॉट काढून टाकले ग्रुपला, जाऊन बघा एकदा. फक्त 5:45 एवढ्या लवकर उठून नाही करत मी. ठीक आहे, माझं ट्रेड म्हणजे चालू होतं, मी 9:30-10 वाजता हे करून चालू करतो, लगेच नाही करत मी. ठीक आहे, तुम्हाला जर करायचं असतील लाईव्ह मार्केट एनालिस्ट करा, इंडिकेटरचा ऍक्सेस फ्री ऑफ कॉस्ट दिलेला आहे सगळ्यांना, तुम्ही जाऊन चेक करा ना. मी म्हणत नाही तुम्ही लगेच ट्रेड करा त्याच्यावरती रिअल मनीने, एनालिस्ट तर करा, त्यानंतर मग जज करा लोकांना. ठीक आहे, बाकीच्या ट्रेडर सारखा नाहीये मी. माझा सेटअप जर बघितला तर चक्कर येऊन पडचाल तुम्ही, एवढा डेंजर सेटअप. मी आधी पीवीआर मध्ये काम नव्हतं करत सर. किंवा पत्र्याच्या खोलीत नव्हतं राहत मी सर. तसला ट्रेडर नाही सर मी. काय ते रियालिटी जिथं दिसते तुम्हाला समोर लाईव्ह दिलेलं आहे, तुम्ही बिंदासपणे लाईव्ह इंडिकेटर यूज करा. तुम्हाला लेवल कळते, ट्रेड नका करू फक्त तुम्ही. तुम्ही फक्त लेवलचं ड्रॉ करून ठेवू शकता ना, लेवल ड्रॉ करून ठेवा. बरोबर, लेवल ड्रॉ करून ठेवल्यावर बघा वर्क होतंय का नाही. नाही वर्क झाला विषय द्या ना सोडून, मी तुमच्याकडे पैसा घेतलाय का, नाही घेतलाय. ठीक आहे, पैसे घेतल्यावर तुम्ही बोला ना, असं नका बोलू. टेस्ट करायच्या आधी ना निदान एक आठवडा तरी टेस्टिंग करून बघा, बॅक टेस्ट करा, लाईव्ह मार्केट अनालिसिस करा, त्यानंतर मग डिसाईड करायचं कुणाला शिवाय द्यायच्यात कुणाला नाही. कुणी असो, इंस्टाग्रामवरती एवढे ट्रेडर आलेत, भरपूर आलेत, त्यांना पण जज करताना तसं जज करा की बाबा आधीच काय म्हणतात आपलं यूज करून बघा त्याच्या काय गोष्टी. तो म्हणत नाही रिअलनी करा किंवा काय करा. मी म्हटलं का तुम्हाला माझ्या व्हीआयपी मध्ये या, तुम्हाला मी इंडिकेटर देतो काय घेतो, नाही नाही काहीच बोललो नाही मी. ठीक आहे, ते काय झालंय मार्केटमध्ये ट्रेंड झालाय उगाच. ते अजित पवारांचं आता मध्ये मध्ये हे झालंय, डायलॉग फेमस झालाय, ते रडून मत मागतात लोकांना, मग मी पण रडू का, मग रुमाल काढतात अजित पवार आणि हे करतात दादा. बरोबर त्या टाईप मध्ये झाला लोकांचा आता. मी पीव्हीआर मध्ये होते, मला 16,000 रुपये पगार होता, माझे पप्पा इथं होते, माझी आई इथं होते, मी पत्र्याच्या खोलीत होतो, मी होतो. आणि पत्र्या खोलीतनं डायरेक्ट दोन दोन तीन तीन गाड्या काढा लागला तुम्ही. कोर्स विकायचे, व्हीआयपी मध्ये ऍडिंग करून घ्यायचं, त्यानंतर कमिशनवर जागायचं. काय रिपोर्ट आहे व्हीआयपीचा तो ग्रुपवरती शेअर नाही करायचा, काय नाही करायचा. कोणता स्टुडंट प्रॉफिटेबल आहे, एकदा तुम्ही जेव्हा तुमचे ऑफलाईन लेक्चर घेता किंवा ऑनलाईन लेक्चर घेता त्यावेळेस एखाद्या तरी स्टुडंटला तुम्ही समोर आणून विचारा, किंवा तुम्ही प्रॉफिटेबल झाला का, आपला कोर्स केला तुम्ही प्रॉफिटेबल झालाय का, तुमचा पीएनएल दाखवा, हे करा ते करा. ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत ना, दाखवतो का कोण नाहीयेत. तुम्ही कोर्स घेता, 100 लोक तुमच्या कोर्सला जॉईन करतात, 100 पैकी एखादा स्टुडंट तुम्ही आणता समोर, त्या स्टुडंटने केलेले असते 10,000चे 10 लाख रुपये. अरे त्याचं रिस्क मॅनेजमेंट काय आहे, त्याचं लॉट साईज काय होती, तो स्काल्पिंग करत होता का, 10-10, 20-20 पेपर खेळत होता का, ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे ना आपण. तुम्ही डोळं झाकून कोणावर पण विश्वास ठेवला होणार नाही या गोष्टी. ठीक आहे, जो सेटअप दिलाय, तो इंडिकेटर दिलाय, तो हे करून बघा. दुसरं सपोर्ट रेजिस्टन्सचं जे लेक्चर आहे ते पण मी ऑफलाईन प्लॅन करतोय आता. ऑफलाईन आपले सेमिनार होणार आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवून दिली सपोर्ट रेजिस्टन्स आणि डब्ल्यू पॅटर्न. ठीक आहे, 3 प्रकारे डब्ल्यू पॅटर्न मध्ये तुम्ही एंट्री करू शकता. आणि बाप सेटअप आहे, बाप तुम्ही लक्षात ठेवा, बाप सेटअप आहे. आणि मी तुम्हाला तो लाईव्ह मार्केट सुद्धा दाखवेल, मी तुम्हाला काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही. तेच सर तुला सर तेच चालू आहे आता. थोडंसं हॉलचा प्रॉब्लेम आहे, काय होतं की कॅपॅसिटी आपल्याला एवढी भेटत नाही. कॅपॅसिटीमध्ये कसं की जास्त कॅपॅसिटीचं घ्यायचं म्हणलं की पुण्यासारख्या ठिकाणी जरा जास्त भाडं लागतं, त्यामुळे मी आपण हे करतो. ठीक आहे, आणि पहिली गोष्ट, आणि बाकीच्या लोकांसारखं नाही की तुम्ही व्हीआयपी पण, तुम्हाला सांगतो तर व्हीआयपी मी जवळजवळ 6 महिने झाला मी व्हीआयपीला एक सुद्धा मेंबर घेतला मी, एक सुद्धा मेंबर नाही घेतला मी. ठीक आहे, ही गोष्ट माइंडमध्ये ठेवा. व्हीआयपी कशासाठी केलं होतं मी, जेणेकरून जे माझे स्ट्रॅटर्जी आहेत ना त्याचा मी कोर्स डिझाईन केला होता, तो कोर्स मी व्हीआयपी साठी ठेवला होता. विषय काय झाला, ही मॉर्निंग स्ट्रॅटर्जी जेव्हा मी डेव्हलप केली होती अनालिस करून, म्हणजे एक स्ट्रॅटर्जी काढायला गोल्डमध्ये प्रॉफिटेबल भरपूर टाइम जातो.
भरपूर म्हणजे दिवसाचे काय सांगू तुम्हाला, एवढं कुत्र्यासारखे हालत होते एखादी स्ट्रॅटर्जी काढायची म्हटलं तर. मग ती मॉर्निंग स्ट्रॅटर्जीला मी भरपूर दिवस घालवले. ती मॉर्निंग स्ट्रॅटर्जी जेव्हा मी युट्यूबवरती लाईव्ह घेतली, त्यावेळेस काय केलं की काही जणांनी समोरून मला सांगितलं की सर आम्ही हे युट्यूबला आम्ही टाकणार आहे, हे करणार आहे. त्यानंतर मग एक दोन जणांचे ट्रेडर आहेत, त्यांनी तीच सेम स्ट्रॅटर्जी त्यांच्या ह्याच्यावर केली. पण त्यांनी काय फ्री शिकवलं असं काय प्रॉब्लेम नव्हता, फक्त त्यांनी काय केलं की पेड कोर्समध्ये ते इन्क्लूड केले. ठीक आहे. मग त्या गोष्टी व्हायला लागल्या. मग मी काय केलं की बाबा आता जेवढ्या आपल्याकडे जे हे राहिलेत, सगळ्या तलवारी तर आपण टाकून दिले. ज्या 5-6 तलवार राहिल्यात त्या आपण व्हीआयपी मध्ये ठेवू आणि ऑफलाईन लेक्चर घेऊया. ऑफलाईन कसं फेस टू फेस येतं, आपल्याला कळतं समोर माणूस कोणता येऊन बसला आपल्या समोर, बरोबर का. ऑनलाईन घेतलं तर कुणी जॉईन होऊ शकतं, बरोबर. आजकाल भरपूर आलेत, भरपूर मेंटर आलेत, ज्यांना म्हणजे काय म्हणतात त्याला, जाऊ देत काय बोललो. मग ते काय होतं की ते स्ट्रॅटर्जी आपले बघणार, त्या स्ट्रॅटर्जीवर स्वतः ट्रेडिंग काय म्हणतात त्याला आपलं एंट्री करणं किंवा कोर्स घेणं, त्यावर ते हे पुढं पुढं पैसा कमवायला चालू करतात. त्यामुळे व्हीआयपी ला ऑफलाईन लेक्चर घेतो, कधी पण लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि ऑफलाईन लेक्चर पण पेड नसतं माझं. ऑफलाईन लेक्चर कसं असतं की हॉलचं भाडं 10,000 रुपये आहे, बरोबर. आणि येणारी लोक 50 आहेत. तर 10,000 भागिले 50 लोकांचं जेवढे पैसे येतील कॉन्ट्रीब्युशन, ते कॉन्ट्रीब्युशन मध्ये आपण ते हॉल घेतो. ठीक आहे, असं असतं. चालेल. सांगा चला सर, 1 मिनिट मध्ये युएस साठी वापरू शकतो का ॲक्युरेसी काय? 1 मिनिट मध्ये ज्ञानदेव सर वापरायचं फक्त सेशन जेव्हा चालू होईल ना त्यावेळेस वापरू नका. सकाळी सॉरी 7 ते 1:30 वाजेपर्यंत वापरा. त्यानंतर नका वापरू, 2:30 वाजेपर्यंत नाही. नाही वापरू नका, सॉरी, आणि 2:30 नंतर वापरा. जेव्हा व्हॉल्यूम कमी असतो ना त्यावेळेस करा. आलो ना नॅसडॅकला पण जाऊ सर, सगळं सगळं चेक करायचं. आज सगळं मार्केट छान मारू आपण, काही काय करू नका, काय गडबड करायची नाही, सगळं होणार, सगळं सगळे गाणी वाजणार आहेत सर, काळजी करू नका. ठीक आहे. अहो सर, US 30चा जो आपला इंडेक्स आहे ना 24 तासाचा, आता आपलं मार्केट किती वाजता चालू होतं सर? 7ला चालू होतं. कोणतं? US 30, US 100, बरोबर. तर किती वाजेपर्यंत चालतं? आता 7ला आलो बघा इथं मी. 7, हा, 1:30 वाजेपर्यंत चालतं, बरोबर ना. मग ह्या पिरियड मध्ये 1 मिनिटामध्ये काम करायचं नाही. ह्या टाइम मध्ये 5 मिनिटामध्येच काम करायचं. गोल्ड मध्ये किती पॉईंटची रॅली चेक करायची सर? गोल्ड रॅली का? ओके, स्विंग म्हणा सर, स्विंग 50 पॉईंट, 50 पिपचा पाहिजे, 50 पिप. US 30, US 100 पण इजी आहे, काय अवघड नाही. ह्याच्यामध्ये पण सेम, फक्त काय करायचंय, जेव्हा पण तुम्ही 7 नंतर जेव्हा मार्केट ओपन होईल ना त्यावेळेस फक्त काय करायचंय की 5 मिनिट टाइम फ्रेम वरती काम करायचंय. बाकीच्या टायमिंगला तुम्ही 1:30 नंतर, ओव्हरलॅप नंतर तुम्ही 1 मिनिट टाइम फ्रेम मध्ये काम केलं तर चालतं. त्यावेळेस व्हॉल्यूम कमी असतो मार्केटमध्ये. ठीक आहे. पण चालू झाल्यानंतर जरा व्हॉल्यूम जरा जास्त असतो. आता इथं आलो मी ह्याच्यामध्ये बघा, आता स्विंग पकडला मी. आता इथून एक स्विंग आपल्याला दिसतोय, बरोबर. आता या स्विंगचा काय केलं मी बघा, तुमच्या समोर करतो. हाय बघा 1 वाजून 5 मिनिटांनी लावलाय 12 जूनला, आणि लो मारला 19:15ला. ठीक आहे, 12 जूनला. आता सेटिंग मध्ये गेलो. 12 जूनचा आहे का? मागे गेलो का जरा जास्त? बरं ठीक आहे, चला 1 वाजून 5 मिनिट, 1:05, आणि लो मारलाय बघा 19:15ला. ठीक आहे, 19:15. मोमेंटम कुठला आहे? डाऊन साईडचा. ओके, आलो. बघा हा कुठला आला? सिल्वर झोन निघून आला. ठीक आहे. सिल्वर झोन पासून एंट्री मी सगळेच नाही करत. ठीक आहे, मी सगळेच नाही करत. सिल्वर झोन पासून नाही, गोल्ड झोनचा वेट करायचा. ठीक आहे, गोल्ड झोनचा वेट करायचा. गोल्ड झोनला नाही आला तर मग नाही घ्यायची. जर सिल्वर झोनला घ्यायची असेल तर मी मगाशी काय म्हटलं की खाली येताना एंट्री घ्या, जसे ट्रेडर करतात ना. असं गेलं, थांबा आपली इथे एक एंट्री बनते, मग अशी लेवल ते ड्रॉ करून ठेवणार युट्यूबला, आणि जेव्हा खाली क्रॉस करायला, हा लेलो, चलो लेलो अभि लेलो, असं करतात ना, तसं करायचं. मग आपण पण तसंच वागायचं. ठीक आहे. मग आपला इथं होतं. मग तुमचं एसीएल कडे कधी जिंदगीत मार्केट जात नाही, दिसतंय तुम्हाला? गेले का मार्केट? मार्केट खाली झालं, वरती गेले का असं? इथं वरती गेलं असं, आणि इथून खाली पडलंय. मग तुम्ही म्हणता एसीएल कडे एसीएल घेऊन आलं मार्केट, असं विषय होतो. मग सिल्वर झोनला काय करा की फक्त खाली येताना एंट्री केली तरी चालून जाईल. ठीक. तर इथं आलो. आता बघा मिनिमम स्विंग जर कॅल्क्युलेट केला मी, ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय करायचं मी तुम्हाला सांगून दिलं बघा, 40 ते 50 पॉईंटचा स्विंग पाहिजे. ठीक, इथपर्यंत आलो बघा, ही 222 पॉईंटचा स्विंग झाला. ठीक आहे. आता इथं आलो मी, हा 19:10 आणि लो मारायला 19:15. ठीक आहे, एवढ्या कमी पण नका करू. 19:10, 19 काय 15 ना, डाऊन साईड, 19:15 आणि 19:10, बरोबर आहे. 19:10, 19:15 डाऊन साईडचं, बरोबर. बघा इथं काय झालं, प्रॉपर गोल्ड लेवलला आलं.
नाही नाही, स्टॉप लॉस नाही मोठा, 60 पिप्स सर. गोल्ड 15 मिनिटाला काय होतं माहिती आहे सर, की नॉईसी दिसत नाही मार्केट, एकदम स्विंग क्लिअर दिसतात. आता ज्यांना घाईच आहे 5 मिनिट, पण तुम्हाला सांगितलं काय मी, 1 मिनिटामध्ये जास्त ट्रेड भेटतात, पण धोका तेवढा. 3 मिनिटामध्ये त्यापेक्षा कमी ट्रेड भेटतील 1 मिनिटापेक्षा. 3 मिनिटामध्ये थोडीशी कमी भेटतील, तिथं पण थोडासा धोका. 5 मिनिटामध्ये तुम्हाला अजून कमी भेटणार. म्हणजे 1 मिनिटामध्ये तुम्हाला दररोजचे 10 भेटते, 3 मिनिटामध्ये तुम्हाला 8 भेटणार, 5 मिनिटामध्ये तुम्हाला 6 भेटणार, 15 मिनिटामध्ये तुम्हाला 5 भेटणार, 30 मिनिटामध्ये तुम्हाला 2-3च भेटणार, असा विषय होतो फक्त. बाकी काय नाही, जेवढी मोठी टाइम फ्रेम तेवढं रिस्क कमी येतं, लक्षात ठेवायची गोष्ट. ठीक आहे, बघा गोल्डन झोन पासून मार्केट खाली पडलं. आता इथला जर स्विंग पकडला तर हा पण नाही सगळेच करत, पण ठीक आहे चला, हा मोमेंटम बघू आपण कॅप्चर करता येतो का. 1 वाजून 20 मिनिटं ते 1 वाजून 25 मिनिटं, ठीक आहे. 1:20 ते 1:25. मोमेंटम कुठल्या साईडचा, ठीक आहे. ओके वर क्लिक केलं, दिसतो गोल्डन झोन. आता इथं बघा, इथं काय मी गोल्डन झोनचा ड्रॉ केला इथं असा. आता मार्केटने एवढा किती पॉईंटचा, नाही जास्त नाही, ठीक आहे, 60 पॉईंटचा एसएल दिला तरी चालतं. बघा गेले अप साईडला, गेले ना. आता हा एक झोन बघू. आता इथं 3 कॅन्डल बनवलेत. 19, आजचा लाईव्ह मार्केटचा पण चेक करू, ठीक आहे. लाईव्ह मार्केटचं पण सांगून जातो. आणि तुमच्याकडे इंडिकेटर ऍक्सेस आहे, तुम्ही बिंदासपणे लाईव्ह चेक करा. ओंकार सर तुमचं नाव लक्षात ठेवतो. हा बोला ना सर. आले का खाली? सिल्वर झोनला आले का? हा नाही, ऐका सर, काय विषय होतो माहितीये का, आता इथं सिल्वर झोनला मी सजेस्ट करत नाही की डायरेक्ट एंट्री करायची. सिल्वर झोनवर रिस्पेक्ट देऊन जातं, आपण काय करतो की खालून वरती जाताना एंट्री घेतो. हम्म. हो हो, चालतंय ना, चालतं, हो हो, चालतं चालतं. हो हो. मी टॅपवरच देतो सर, कॅन्डलस्टिक पॅटर्न माहितच नाही असा विषय मला. म्हणजे कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये हा गोल्डन झोनला डायरेक्टच एंट्री करतो आपण. जर मला जर कळलं ना ती कॅन्डलस्टिक पॅटर्न जर शिकलं जर थोडं, तर मग मला नाही वाटत मग एसील जाते, मला शिकायला लागेल. मला नाही सर माहित नाही कॅन्डलस्टिक पॅटर्न. हो हो हो. हा हा हा. हम्म, हम्म, हम्म. चालायचं 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 सर, करावं लागतं पोटा पाण्यासाठी. लोकांनी अडकलेच पैसे भेटणार सर. ठीक आहे सर. बघा बघा. 21, 15, ठीक आहे, चालेल. बघा वेळ लिस्ट करत बसा, तुम्हाला सगळं समजून झाला. बोला सर. कोण आहे दुसरा अजून? बोला ना सर. हो सर, एक एक करून आहे ना सगळ्यांना देतो. आता सर तुम्हाला सांगू का, जवळजवळ नाही म्हटलं जास्त लोकांना म्हणजे मेसेज येतात ना, ते तर बघा तुम्हाला दाखवलं, टेलिग्राम तुमच्या समोर घेतो बघा. एवढे मेसेज येतात, मग एक 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 करून मला काय करायला लागतं माहितीये का, कॉपी पेस्ट करून इकडे इन्व्हाइट ओनली मध्ये सिलेक्ट करून टाकायला लागतं. आणि काय काय लोक काय करतात, डायरेक्ट स्क्रीनशॉट टाकला ना मला, की स्क्रीनशॉट मग ते टाईप करत बसावं लागतं मला. टाईप करत बसले की ते वेळ निघून जातो, असा विषय होता. ठीक. चालेल, ह्या गोल्डन झोन निघून आलाय बरोबर. आता काय करू, आता चला, करन्सी पेअरचं सांगितलं तुम्हाला. हा, ज्या करन्सी पेअरच्या पुढं युएसडी लागलेलं आहे, म्हणजे बघा युरो युएसडी झालं, जीबीपी युएसडी झालं, किंवा काय कुठे गेलं रे, हा, एयुडी युएसडी झालं बरोबर, सीएडी युएसडी झालं. ज्या करन्सी पेअरच्या पुढं युएसडी लागलेलं आहे ना, त्याच्यामध्ये 10 पिपचा स्विंग पकडायचा आहे, 10 पिपचा. आणि बाकीच्या करन्सी पेअर मध्ये तुम्ही 20 पिपचा स्विंग पकडायचा आहे. एक्झाम्पल युएसडी जेपीवाय मध्ये गेलो आपण. आता हे आणि इंडियन मार्केटचं सांगतो, मग आपण एंड करूया काय. थोडंसं जेवण वगैरे करून घेतो, पोटा पाण्याचं बघतो थोडं. आता येड्यात काढून झाले लोकांना आता. 16/5. काय ते ट्रेडर पीव्हीआर ला 15,000 वर नोकरीला होते, काय आणि लोकांचे लाईक. 16.
16 5 17 10. अहो नाही सर, इझी आहे, काय नाही. अप साईडचा मोमेंटम आहे. ओके वरती क्लिक केलं. ठीक आहे, बघा इथं थोडक्यात आपला ट्रेड काय झाला, मिस झाला. ठीक आहे, इथं ट्रेड भेटला असता, पण आपल्याला स्विंग तसा नाही आला. रिस्क घेऊन नाही करायचं ज्या लेवलला आपल्या, तरी पण नाही नाही, हे व्हॅलिडच नाही. 10 पिप्सच झालं स्विंग. व्हॅलिड पाहिजे 20 पिपचं तरी स्विंग पाहिजे आपल्याला, त्यानंतर मग तुम्ही ट्रेड करू शकता. हा 16 झाला. ठीक आहे, यूएसडी जेपीआय मध्ये 20 पिपचा स्विंग पकडायचा, लक्षात ठेवा ही गोष्ट फक्त. किती झाला, 16 झालाय. 16ला 16ला पण 15 ते 20च्या दरम्यान वर्क करतो, पण नको 20नीच करा. रिस्क कमी, आपलं निवांत. नाहीतर एखादा इश्यू झाला की मला शिवाय द्या चल. 9 तारखेचा आहे. तसं नसतं तर काय होतं माहितीये का, थोडस होतं. चाल ठीक आहे, यूएसडी पे मध्ये 20 नाही, तरी पण बघू चला 16चा एकदा बघून जाऊ मी. आणि इंडियन मार्केटला दाखवत हे झालं की 9 वाजता 12 जून. आणि हाय कितीला मारलाय, हाय मारलाय 13 5 ठीक आहे, 12 जून. अरे थांबले म्हणजे शांत का? तर आज काही न्यूज नाही, काय नाही, कशाला काही करते. आधी मध्ये साईडवेज होऊन अचानक भयानक मुवमेंटम त्याच्यात येणारच सर. 13 5 ते काय होतं की झोन चेंज झाला ना, मी अवेलेबल नसलो की एसीएल जातात, असा विषय होतो. मला आता काहीतरी त्याला इलाज करायला लागेल की बाबा ऍक्टिव्ह नाही झाला किंवा काय झालं तर हे करा म्हणून. बघा इथं हे काढला, कुठून पकडला मी, इथून ते इथपर्यंत स्विंग पकडला, कारण का 16 पिप्स पकडा येतं. ठीक आहे, हा स्विंग आला. आणि लॉंग पोझिशन तुमची एंट्री कुठं असणार आहे, इथं असणार आहे. ठीक आहे, स्टॉप लॉस इथं द्यायचा आपल्याला 20 पिपचा. ठीक आहे, त्याच्यावरती स्टॉप लॉस नाही द्यायचा. हा बोला ना सर. इंडिकेटर सर टेलिग्रामला मेसेज करा मला तुमचं ट्रेडिंग व्यू युजर नेम. ट्रेडिंग व्यू युजर नेम जे आहे ते इथं बघा कोपऱ्यामध्ये प्रोफाईल आयकॉन दिसणार, जेव्हा क्लिक केलं ना, हे जे दिसतंय का तुमच्या प्रोफाईल फोटोच्या पुढे दिसेल बघा, हे हे युजर नेम कॉपी करायचं आणि मला पाठवून द्यायचं. मी तुम्हाला लगेच ऍक्सेस 1 तासाभरात देतो. ठीक आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे, काय काळजी करू नका. ठीक आहे. काय सर, काय हो, इंडिकेटर देणार ना तुम्हाला मी सर, काय करता, अजून काय करायचं. हा करता येणार की, त्याला काय, मी तेच सांगतो ना सर, तेच चालू आहे की आपलं आता, वेगळं काय चालू. हा व्हिडिओ जो आहे ना, कशाचा. नाही सर्वांना नाही करून देते. आता इंडिकेटर तुम्हाला दिलं ना की तुमचं तुम्ही सेटिंग मी जे सांगितलेत ना, त्या सेटिंग अप्लाय करायच्या जर त्यावेळेस, आणि त्यानंतर मग तुम्हाला मिळून जाईल ते. तुमचं तुम्हाला लेवर काढायला लागणार, मी नाही जर त्यावेळेस देत बसणार ना, असा विषय. जेवढं पॉसिबल होतं तेवढं माझ्याकडनं करतोय सर मी, असा विषय. ठीक आहे. कोणते कोणते. हा हा, सिल्वर झोन का, करन्सी पेअरला सिल्वर झोन फक्त 0 ठेवून द्यायचं. करन्सी पेअर म्हणजे कोणतं, युरो एसडी झालं. गोल्डला 50 ठेवायचं सर. गोल्डला डिफॉल्ट जे आहे तेच ठेव. नाही नाही, ते पॉईंट्सला नाही हात लावायचं, 0.01च ठेवायचं ते. हम्म. बाकी एक्सटेंड मिनिट्स आहेत ना, हा ते पण ते 240 ठेवा, ते नाही हलवायचं. कुठलं एक्सटेंड मिनिट जे आलेलं ना, हे वालं. हा तेवढंच ठेवा, डिफॉल्ट आहे सर, ते चेंज नाही करायचं काय. फक्त चेंज काय करायचं तुम्हाला सांगतो सर. आता वर्ष 2026 आहे, 6वा महिना चालू आहे आणि 12 तारीख आहे आजची. सॉरी 15 तारीख आहे आजची, तारीख फक्त चेंज करायची. स्विंग कधी चालू झालाय त्याचा तास आणि मिनिट टाकायचं, एंड कधी झालाय त्याचा तास आणि मिनिट टाकायचं. मार्केट वरून खालून वरती गेलं असेल तर अप साईड टाकायचं, आणि वरून खाली आलं असेल तर फक्त डाऊन साईड टाकायचं, आणि ओके वरती क्लिक करायचं, बाकी काय करायचं नाही सर. ठीक आहे. बघा इथं आला ना कोपऱ्यामध्ये ट्रेडिंग व्ह्यूला, इथं बघा कोपऱ्यात दिसते तुम्हाला. हा, टेलिग्रामला सर, टेलिग्रामला मी युजर नेम टाकतो ना माझा. टेलिग्रामला आहे ना, ग्रुपला आपल्या चॅनलवरती युजर नेम टाकून देतो, तिथं टाकून देतो. हो हो हो, टाकून देतो. हा हा हा, काय काय सर कळलं नाही मला. हा, तुमच्या ह्याच्यात का.
मग हे सेटिंग मध्ये जावा, इन्व्हर्टचं स्केल जे आहे ना तुम्ही ऑन केलं असेल ते फक्त ऑफ करावं का इथं. इन्व्हर्ट स्केल असेल ना ते ऑन केलं असेल तुम्ही, टिक असेल बघा, टिक केली किंवा उलट झालं बघा, 80 79 उलट झालं ना. आता बघा मी सरळ करू का, बघा ह्याच्यावर क्लिक केलं सरळ झालं. ओके चालेल. चला, जोपर्यंत गोल्ड झोनला येत नाही तोपर्यंत न्यू स्विंग ड्रॉ नाही करायचा, त्याचा झोनवर ट्रेड करायचा. हा, स्विंग जर नवीन आला तर गोल्डन झोन चेंज होतो ना सर. स्विंग जसा नवीन आला की त्या स्विंग वरती काम करायचं, ठीक आहे. क्रूड ऑइलला पण काम करतं, क्रूड ऑइल मध्ये पण 10 पिपचा जे आहे पकडायचा स्विंग, ठीक आहे. मिनिमम 10 पिपचा तुमचा स्विंग पाहिजे, ठीक आहे. क्रूड ऑइलला पण काम करतात. क्रूड ऑइल मध्ये परत दाखवतो, चला एखादाच आजचाच बघू. चला आजचा नाही तर हा मोमेंटम बघू, इथून सापडते का काय आपल्याला, बघू आधी कितीचा आलाय मोमेंटम इथून इथपर्यंतचा. सगळीकडे तुम्हाला ते ते पण थांबा तुम्ही, चला इंडियन मार्केटला पण जाऊ, तुम्हाला सगळं दाखवतो, एमसीएक्स पण दाखवतो, सगळं तुमच्या तुम्ही बघायचं, तुमचं तुम्ही करायचं, काय नाही अवघड ह्याच्यामध्ये, ठीक आहे. इथं पण एक ट्रेड मी एक जरा सरांनी मला मेसेज केला होता, त्यांना मी दिला होता, तुम्हाला दाखवतो. पहिले का मला सर्च करायला लागेल, मला फक्त निफ्टी. निफ्टी काय, हा हा यांना दिला होता, अवघा झोन काढून दिला होता त्यांनी, मेसेज केला होता मला बघा इथं. तुम्हाला आम्हाला रिक्वेस्ट होती एकदा निफ्टीचा पाऊस सांगता का ग्रुपला, ठीक आहे. आता मी इंडियन मार्केटची ट्रेड देत नाही, तरी पण बघा त्यांना स्क्रीनशॉट पाठवला होता, ठीक आहे. बघा दिसते इथं 23,800 ला चालवतं मार्केट, एक आणि दुसरा झोन काढून दिला होता बघा, दिसतंय. आता प्रॉब्लेम काय माहितीये का, ते ट्रेडिंग व्ह्यूला नाही दिलेला ऍक्सेस आता एक्सचेंजने आपल्या, त्यामुळे डिले चार्ट, 15 मिनिटाचा डिले आपला चार्ट ट्रेडिंग व्ह्यूला येतो. त्यामुळे मग काय करतो आपण, हे करतो, काय झालं सर चार्टला, हा येऊ द्या ना सर, गोल्डन झोनला येऊ द्या ना, झोनला यायचं अजून, येऊ दे की. मी म्हणलं काय झालं अजून चार्टला. तर निफ्टीमध्ये आलो ना, निफ्टीमध्ये जेव्हा पण तुम्हाला दिसला असा गॅप अप वगैरे झालेला आहे, आता इथं बघा काय झालं, आता मार्केटने गॅप अप दिला, त्यानंतर मार्केटने हा स्विंग बनवून पुन्हा मार्केट काय आलं, खालच्या साईडला आलं, ठीक आहे. हा, आणि डब्ल्यू पॅटर्नचं जे लेक्चर आहे, डब्ल्यू आणि जे ऑफलाईन लेक्चर होणार ना, ते इंडियन मार्केटमध्ये ट्राय नका करू, काय इंडियन मार्केटमध्ये नाही चालत ते, इंडियन मार्केट एकदम भांगार आहे, काय उपयोग नाही त्याचा, ठीक आहे. स्विंग लो बघा किती वाजता मारलाय, 10 वाजून 10 मिनिटांनी निफ्टीचा, ठीक आहे. निफ्टीमध्ये लास्ट घेऊ आता, हे तारीख होती आज 15, 10 वाजून 10, 10, आणि हाय कितीला मारला बघा, 10 वाजून 55 मिनिटांनी, ठीक आहे. 10:55, ओके. आलं मी मोमेंटम अप साईडचा, ओके वरती क्लिक केलं, ठीक आहे. आता काय झालं, मार्केट गोल्डन झोनला काय झालं आपलं, टॅप झालेलं बघा इथून, ठीक आहे. इथून काय झालं, गोल्डन झोनला टॅप झालं, ठीक आहे. आणि इथे एक पोझिशन दिली होती, ते दिली होती मी 1 मिनिटामध्ये, कारण मला प्रॉपर स्विंग दिसतच नव्हता इथं कुठं, मग मी ती 1 मिनिटामध्ये दिलं होतं, ठीक आहे. आता 1 मिनिटामध्ये आलो, आता ह्याच्यामध्ये बघा स्विंग कुठला, हा आहे का आपला 10-2चा आणि 10-13चा, ठीक आहे. ह्याच्यामध्ये बघा किती पॉईंटचा स्विंग पाहिजे आपल्याला, 20 पॉईंटचा पाहिजे, मिनिमम स्विंग 20 पॉईंटचा पाहिजे निफ्टीमध्ये, ठीक आहे. त्यावेळेस मग प्रॉपर वर्क करतं. आणि 3 कॅन्डल पाहिजे, ही पण गोष्ट लक्षात ठेव. कुठे गेलं, काय बघायचं होतं, हा सॉरी, 10 वाजून 2 मिनिटं आणि 10 वाजून 13 मिनिटं, ठीक आहे. आलं 10-2, 10-13 मोमेंटम आलाय डाऊन साईडचा, ओके वर क्लिक केलं, दिसतं गोल्डन झोन आला. आता काय होतं की साईडवेज होतं मार्केट, म्हणजे कळत नव्हतं, स्विंगच दिसत नव्हतं बाबा, 5 मिनिटामध्ये प्रॉपर स्विंगच कळत नव्हतं आपल्याला, ठीक आहे. त्यामुळे काय केलं आपण, 1 मिनिटमध्ये शिफ्ट झालो, म्हणजे प्रॉपर स्विंग कळतं. इथून पण एक स्विंग आहे आपला हवाला 5 मिनिटामध्ये, हे किती वाजता फॉर्म झाला बघा, 9:45 आणि 10-10, ठीक आहे. आता मी पुन्हा, हा एक स्विंग आहे ना, 9:45 9:45 9:10 मोमेंटम डाऊन साईडचा, ओके वरती क्लिक केलं, ठीक. 9:45 आहे ना, 9:45 आणि 10-10 आहे का, सॉरी सॉरी, 10-10, ठीक, डाऊन दिसतंय, सिल्वर झोनला टॅप होऊन खाली आलं. आता 1 मिनिटामध्ये दुसरा दिसत होता आपल्या स्विंग, तिथून गोल्डन झोन मधून टॅप होऊन आला होता, बरोबर का. बघा तिथून जर पकडलं तुम्ही शॉर्ट पोझिशन, इथून बघा आता दिसते आले. आता हे कुठपर्यंत खाली जाणार, कसं काढलं आपण, सिम्पली काय केलं, इथून इथपर्यंत एक पॉईंट काढला आपण, ठीक आहे. आणि त्यानंतर आता हा एक लेटेस्ट स्विंग बनला, बरोबर, हा एक लेटेस्ट स्विंग दिसतोय तुम्हाला. आता लेटेस्ट स्विंग वरच काम करायचं आपल्याला, इथं 13:50 आणि 14:35, 13:50 14:35,
ठीक आहे. मोमेंटम कुठला आहे? अप साईडचा आहे. ठीक आहे. अप साईडला क्लिक केलं, ओके वरती क्लिक केलं. ठीक आहे. आता बघा सिल्वर झोन इथं निघून आला आणि गोल्डन झोन इथं निघून आला. ठीक आहे. आता उद्याचं मार्केट गॅप अप होणार आहे, गॅप डाऊन होणार आहे, त्याला काय करायचं? 15 मिनिटामध्ये यायचं क्लिअर स्विंग दिसतो तुम्हाला, क्लिअर वाला. आता बघा हे किती वाजता फॉर्म झालाय? 14:30 आणि हा 15. ठीक आहे. आता बघा 14:30 आणि 15. ठीक आहे. 15 मोमेंटम कुठला आहे? डाऊन साईडचा. आता गॅप अप झाला तर कुठपर्यंत होणार गॅप अप? हा वाला गॅप. ठीक. आता जाता जाता मार्केटने स्विंग बनवलाय का 15 मिनिटामध्ये? दिसतोय का तुम्हाला स्विंग? नाही बनवला. ठीक आहे. आपल्याला फक्त हाच दिसतो, हा वाला. बरोबर ना? आपण काय करायचं? हा वाला म्हणजे उद्या काय इथं जर एंड होत असेल मार्केट तर इथपर्यंत आपण अपेक्षा करायची गॅप अपची. ठीक आहे. चला, इंडियन मार्केटमध्ये पण काम करतं. फक्त जर जेव्हा साईडवेज असेल तेव्हा काय करा? फक्त 1 मिनिटामध्ये काम करा. साईडवेज असेल तर, आणि हायर लो लोअर हाय लोअर हाय बनवत जर चालला असेल मार्केट तर मग ह्याच्यावरती काम करा. ठीक आहे. आता हा इथं पण एक बनला असता पण इथे एसेल गेला असं. ठीक आहे. चला, समजलं. आणि कशामध्ये म्हणतो सर तुम्ही अजून? हो हो, हो 3 कॅन्डल पकडायचे. त्याच्यामध्ये पण 3 कॅन्डल सगळ्या चार्टमध्ये पकडायचे, कोणताही चार्ट असू दे. चालेल. हो करतो सर, बरोबर. युट्यूबला करतो अपलोड, काय काय घेतो. हो पाठवतो ना सर, पाठवतो 2 मिनिट. दिलं होतं मी. नाही करायचं ना आता, जेवायला दिवसाचं. हो येते सर. तरी पण चला टाकतो. बघून घ्या. बॅक टेस्ट करा, लाईव्ह मार्केट अनालिसिस करा. किती अॅक्युरेसी निघून येते. मी माझ्या आधी सांगतोय, युट्यूबला जे थंबनेल टाकले त्यात पण सांगितले 70 ते 80% अॅक्युरेसी आहे इंडिकेटरला. ठीक आहे. 70 ते 80% इंडिकेटर. ठीक आहे. नाही सर, जास्त नाही ठेवायचं. 70 ते 80 नफ झालं. काय होतं एखाद्या वेळी एसेल वगैरे केला की लोक मग खायला उठतात, असं होतं विषय. ठीक आहे. आता बाकीच्या इंडेक्स मध्ये पण ट्रेड आपल्याला करता येतात. तुम्हाला आता जो कम्फर्टेबल वाटतो त्याच्यामध्ये करा. इथेरियम मध्ये पण येतं करता, असं नाही की काय नाही करता येत इथेरियम मध्ये. त्याच्यामध्ये पण करता येतो. इंडियन मार्केटमध्ये कुठले म्हणले होते सर? क्रूड ऑइल म्हणले होते ना? नाही नाही. हो देतोय ना, युट्यूबला अपलोड करतो सर. हो चालेल, काय प्रॉब्लेम नाही सर, भेटून जाईल भेटून जाईल, काय टेन्शन नाही, भेटून. प्रत्येक इंडेक्समध्ये काम करतं. तर आता तुम्ही कुठल्या इंडेक्समध्ये काम करताय ना, त्याचं मला फक्त इंडियन मार्केटमध्ये जर करत असाल ना तरीही करा. आणि इंडियन मार्केटमध्ये तुम्हाला सिम्पल वे सांगतो, काय करा माहितीये का? इथं तुम्ही तुमचा ब्रोकर जॉईन करून घ्या इंडियन मार्केटला. कुठला ऑप्शन गेलं तो? ट्रेडवाला कुठला आहे ऑप्शन? मला वाटतं धनवाल्यांचा आहे. ट्रेडिंग व्ह्यूला कनेक्ट करता येतं, धनवाल्याचं कनेक्ट करा ट्रेडिंग व्ह्यूला. आणि जो ऑप्शन चार्ट असतो ना तुमचा, आता आता एटीएम किती चालू आहे बघा निफ्टीचा? 26,250 चालू आहे. ठीक आहे. नाही, 26,260 किती, नाही आता काय लक्षात नाही माझ्या. ठीक आहे, ते 26,250. तर सी आणि पीईचा चार्ट लावायचा आणि इंडिकेटर यूज करायचं, तुम्हाला प्रॉपर मोमेंटम बघायला मिळते. हा बोला ना सर. आता सध्या सर मी मी माझाच चांगला आहे म्हणून सांगणार. वनटेज बरोबर नका जाऊ, वनटेज बरोबर थोडासा इश्यू चालू आहे त्यांचा. कारण युपीआय वाला त्यांनी बंद केलेलं आहे पेमेंटचा, आणि प्रॉब्लेम आहे त्याचा. दुसरा राहिला एक्सएम. एक्सएम मध्ये तुम्ही करू शकता. एक्सएम ला आता इंडियामध्ये येऊन तर भरपूर वर्ष जा. एक्सएनएस आणि एक्सएम दोन्ही एकाच कंट्रीतनं बिलॉंग करतात. एक्सएनएसने बिझनेस का बंद केला माहित नाही. थोडंसं मनी लॉन्ड्रिंग मध्ये अडकलं वगैरे त्यामुळे. डॉलर टू डॉलर का? सर नाही ना, तो डीटीचा व्हिडिओ बनवायचा म्हणलं ना थोडंसं रिस्की बनतं थोडं, बाकी काय नाही. ते टाकायचं म्हणलं ना की आता हे मोठे ट्रेडर जे टाकतात ना सर व्हिडिओ, तेही तर नाहीच आहे. हे दुबईमध्ये शिफ्ट झालेले सर. हा. काय काय करायला? कशी? नाही, गोल्डन झोनला आहे सर. 3 टप्प्यामध्ये एंट्री असते. मी सेफेस्ट सांगतो सर. काय होतं तुम्हाला ते सांगितलं की आपण जेव्हा पण बघतो ना की आपल्या माणसांकडे फंड नाही एवढं सर. ठीक आहे. आता हा सेफेस्ट वे का सांगतोय माहितीये का सर? मी त्याचं रिझन तुम्हाला सांगतो. एक तर ओव्हर ट्रेडिंग अवॉइड होते ह्याच्यामध्ये.
ठीक आहे, कारण गोल्डन झोनला दिवसातून खालच्या लेवलला आहे का, खालच्या लेवलला आता किती ट्रेड झालेत बघा आपले, हा एक झाला, 2 3 4 5 6 7 ट्रेड झाले, बरोबर का. 7 ट्रेड मध्ये बघा आपले गोल्डन झोनला मोजून 2 ते 3 वेळा टॅप केले आपल्या खालच्या खालच्या झोनला ह्या. अशा ह्याच्यामध्ये काय झालं बघा, ओव्हर ट्रेडिंग अवॉइड होते, बरोबर. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे कॅपिटल खरंच कमी, तर मग कसंही करणार आपण, मग ते आपण थोडंही देतो, खाली देतो, कारण आपल्याला 60 पिपचा स्टॉप लॉस द्यावा लागतो. तुम्हाला वरती एंट्री घ्यायची ह्या झोनला, इथं घेऊ शकता, असं नाही प्रॉब्लेम की नाही घेऊ शकत, बोला ना. हा, ट्रस्ट वॉलेट चांगला आहे, मग काय प्रॉब्लेम त्यात करा. हा, गेलं मग अवॉइड, मग तेच सांगतो ना सर, ओव्हर ट्रेडिंग हे करतं ना. काय होतं सर बघा, तुम्हाला सांगतो आता, माइंडसेट सांगतो मग. तुम्ही इंडिकेटर आज घेतला असेल ना, तुम्हाला यूज करणार तुम्ही आठवडाभर, तुम्हाला ॲक्युरेसी निघून येणार सर इंडिकेटरची, लिहून देतो मी तुम्हाला. मग ॲक्युरेसी आली ना, मग तुम्ही धडाधड ट्रेड मारायला चालू करता, की चल जाते आता इथून वरती, जाते आता इथून वरती. एखाद्या वेळेस मग काय होतं की अरे हा आपणच बाप, मग आपण काय करतो, लॉट साईज वाढवतो, आणि त्या लॉट साईज मध्ये कॅपिटल गायब, सगळं गायब. मग ते करण्यापेक्षा सेफेस्ट वे मध्ये चालायचं सर. काय नाही सर, दिवसाचा एक ट्रेड काय, मला तुम्ही सांगा, मोमेंटम कुठं नाही भेटला तुम्हाला, 100 पिप्स तुम्हाला काढत. हम्म. हो, डायरेक्ट घेतो आपण, डायरेक्ट सर, डायरेक्ट डायरेक्ट. हो हो, डायरेक्ट कॅन्डल कन्फर्मेशन वगैरे नाही. 60 पिप्स. जर खालच्या बघा ते गोल्डन झोन, हा, 60 पिप्स बघा इथं आलो सर, बघा ही आता गोल्डन झोन असा निघून आला, ठीक आहे. रेक्टँगलची सेटिंग करून घ्या, बघा इथे रेक्टँगल मध्ये आलो, सेटिंग मध्ये आलो, तर इथं फक्त काय केले, मिडल लाईन मी ऑन करून ठेवली, बघा मिडल लाईन दिसते, मिडल लाईनला फक्त टॅप करा आणि हे करून ठेवा, ओके करून ठेवा, झालं. 3 लेवल आहेत ह्या गोल्डन झोनच्या, बरोबर. हे बघा ही एक आहे, एक लेवल खालची, बरोबर. हे 3 लेवल आले आपल्या तुमच्याकडे. आता मी कुठे देतो सर माहितीये का, मला इथं ट्रेड द्यायचं का माहितीये का, मीच झाला तर चालेल, लोक ग्रुप सोडून गेले तर चालतील, मला पर्सनल मेसेज करून शिव्या दिल्या तरी चालतील, काय प्रॉब्लेम नाही. मला त्यांची कॅपिटल वायनात घालवायची, ठीक आहे. मला सर ट्रेड द्यायला, मी इथं ट्रेड देईल 100 पॉईंटचा, 100 पिपचा एसेल देईल, काय त्याला उपयोग नाही सर, बरोबर का. गेलाच एसेल तर 100 पिपचा लॉस होतो ना. मग काय करायचं बघा, काय सर, 50 पिप, 50 पिप. हा, गोल्ड मध्येच 50 पिप, मिनिमम 50 पिप पाहिजे सर, मिनिमम. मग जास्तीत जास्त तिकडे जाऊ द्या, 200 300 पिप्स आपल्याला घेऊन देणार, फक्त मिनिमम 50 पिपचाच पाहिजे. एक्सएम मध्ये युपीआय ला डिपॉझिट विड्रॉला नाही काय आता सध्या इश्यू नाही काय. एक्सएम सर, पेमेंट एजन्सी आहेत ना एक्सएम, तुम्हाला सांगतो सर, मी ह्याच्या आधी काम करत होतो सर डिजिटल मीडिया मार्केटिंग मध्ये. ही सगळी कामं जे आहेत ना, जे आता ब्रोकर जे करतात ना, ह्यांचे जे आतली काम आहेत ना, पेमेंट बॅकएंड वगैरे, त्या सगळ्या ओळखीचे आहेत माझे, पेमेंट एजन्सी वगैरे. त्यांना काय असतं की एक्सएम कडं आणि एक्सएनएस कडं, ह्या दोन्हीकडं भरपूर जुन्या ही होत्या, पेमेंट एजन्सी होत्या. एक्सएनएसचा मॅटर काय झाला की एक्सएनएसच्या ह्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा मॅटर झाला, त्यामुळे एक्सएनएसला गुपचूप त्यांचा बिझनेस गुंडाळायला लागला इंडियामधून. ठीक आहे, त्यांनी रजिस्ट्रेशन वगैरे बंद केलं, जुने अकाउंट चालू ठेवलेत त्यांनी, युपीआय वगैरे ट्रान्झॅक्शन बंद करून टाकले, कारण ते मनी लॉन्ड्रिंग मध्ये अडकलं. पेमेंट एजन्सी त्यांची. आता एक्सएमची एक पेमेंट एजन्सी आहे, आता त्यांचं तर काम व्यवस्थित चाललंय, तर त्यामध्ये तर इश्यू तर नाही आला अजून कुणाला काय. आला तरी आपण समोरून जेवढं होतं तेवढं सॉल्व्ह करून देतो आपण. एकदा लिगल झालं ना सर फॉरेक्स ट्रेडिंग, विषय काय होईल माहितीये की इंडिया. काय सर, तुम्ही डीटीत घेऊ शकता ना तुम्ही. हा हा हा. हा, 2 मिनिटं, तुम्ही आहे ना, काय म्हणतात त्याला, डीटीनं तुम्ही कधी पण विड्रॉल घेऊ शकता. युपीआय ला लिमिट येतं. आता लिमिट प्रत्येक टाइमला वेगवेगळे येतं, ठीक आहे. आता बघा इथं आलं, इथं पण एंट्री करू शकता, मिडल झोनला पण करू शकता आणि थर्ड झोनला पण करू शकता. फक्त काय येतं बघा, लक्षात ठेवा, इथं जरी आले तर तुम्हाला काय करायला लागतं, मी काय म्हणलं, 20 पिप स्टॉप लॉस तुमचा वाढवा लागणार, खाली मिडल लेवलला घेतलं तर 10 पिप्स वाढवा लागणार, आणि इथं 60 पिप्सच ठेवा लागणार. हो, लावतो सर, तिथंच चाललं, गोल्डवरच आहे का. आता मिडल झोनला, ठीक. नाही नाही, मग मिडल मधूनच वर रिएक्शन येते सर, थांबायचं थोडा वेळ, घाई नका करू. येऊन द्यायचं खाली, नंतर हे करायचं, काय नाही प्रॉब्लेम. स्विंग बनला नाही एखादा वेगळा की लगेच मार्केट वेगळं रिएक्शन द्यायला चालू करतो, ठीक आहे. ठीक आहे, चालेल. चला बघत राहा, लेवल सांगतो कुठून काय. नाही नाही, काय होतं सर, आता मला युट्यूब लाईव्ह करायचं बरोबर का.
तर मी डायरेक्ट एंट्री द्यायची म्हटलं की मार्केट काय करतं काय काय वेळेस माहितीये का की एस एल घेतं. ठीक आहे, एस एल घेतं, वरती जातं, माझ्या लेवलला रिस्पेक्ट देतात, पुन्हा वरती पळतं. असं होतं. आता युट्यूब वरती काय करतात माहितीये का की ते एंट्री देता नाही ना, आता एक्झाम्पल मार्केट इथून खाली पडायला लागले ह्या झोन पासून, इथे एंट्री देतात बरोबर ब्रेकडाऊनला. आपले काय करतो आपण ऍडव्हान्स एंट्री देतो, असा विषय होतो बघ. 1 मिनिटामध्ये घ्यायची असेल तर घेऊ शकता कन्फर्मेशन नुसार वगैरे. जर कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये जर तुम्हाला रिएक्शन देत असं बघा, इथं दिले का एखादं रिएक्शन, बघा इथं दिले का बघा एखादं रिएक्शन, तर तुम्हाला कुठलं जर कॅन्डलस्टिक पॅटर्न नुसार रिएक्शन देतच असेल मार्केटमध्ये तर तुम्ही एंट्री घेऊ शकता, काय प्रॉब्लेम. मला कॅन्डलस्टिक पॅटर्न माहित नाही हे सांगतो मी. मग मी तसं सांगितलं असं, मग मी टाकताना असे झोन ड्रॉ करून टाकू शकतो, असं असं झोन ड्रॉ केला. कुठे गेला पॅथ, विचारा तो. येत आहे. हम्म. कशाला नाही, काय बंधन नाही सर. स्विंग बनलाय, स्विंग दिवसभर बनतात ना सर. तुम्ही वापरा म्हणजे किती वाजेपर्यंत हे करेल. हा हा. नाही नाही, 1 मिनिटात सगळेच नाही करत सर मी. 1 मिनिटामध्ये नका सर, 1 मिनिटात साईडवेज दिसेल ना मार्केट त्यावेळेस घुसा. आता हे बघा साईडवेज बॉक्स बनवला हवाला, दिसतोय का? साईडवेज 100 पिप्स मध्येच हे करते, इथं पण बघा साईडवेज दिसतोय बरोबर का? इथं घ्या, इथं 1 मिनिट मध्ये जावा, इथं दिसतंय साईडवेज, इथं 1 मिनिट मध्ये जावा, चालतंय. व्हॉलेटाईल मार्केटमध्ये 1 मिनिट मध्ये एंट्री नाही पॉसिबल. हो, 5 मिनिट कधी पण घेऊ शकता. 5 मिनिट मध्ये तुम्हाला सांगितलं ना आधीपासून की 1 मिनिटामध्ये एंट्री जास्त भेटतात, पण रिस्क आली. 3 मिनिटामध्ये एंट्री कमी भेटतात त्यापेक्षा 10 इथं भेटले, 8 इथं भेटतील. रिस्क थोडीशी त्यापेक्षा कमी येते. हो कमी, टाइम फ्रेम मोठी, रिस्क कमी, असं होतं. हो तेवढं तेवढं तेवढंच तेवढंच तेवढंच. रिटेस्टला जर एंट्री बघायचा सर, तुम्हाला सांगतो विषय काय होतो मार्केटमध्ये माहिती का, आपल्या लेवलला टॅप करून अजून एकदा जातं मार्केट, एकतर सिल्वर झोनला टॅप करतं बघा. आता मार्केटमध्ये हे लेवल एक निघली, 2 मिनिटात खाली जायला लागेल पुन्हा मला. बघा आता मार्केटमध्ये ही लेवल निघली आपला गोल्डन झोन, ही निघलं सिल्वर झोन, मार्केट खाली आलं, आपल्या गोल्डन झोनला टॅप केलं, वरती गेलं, पुन्हा काय करतं मार्केट सिल्वर झोनला टॅप करून वरती पळत. ठीक आहे, ही एक थेअरी. ह्याच्यामध्ये काय होतं, डब्ल्यू पॅटर्न एक फॉर्म होतो तुमचा. ठीक आहे, ही झालं. दुसरी थेअरी काय बघा, ह्याच्यामध्ये खाली आलं मार्केट, वरती गेलं, आणि पुन्हा आपल्या झोनला टच करून काय करतं मार्केट पुन्हा वरती पळतं. पण रिटेकच्या ह्याच्यामध्ये मी सांगू सगळे स्कोर कमी सर, तुम्ही सिल्वर झोनला एंट्री करायचा प्रयत्न करा रिटेस्टच्या ह्याला. कसं माहितीये का, आता ही गोल्डन झोन निघाला, हा सिल्वर झोन निघाला, मार्केट येऊ दे खाली, जाऊ दे, इथून वरती जाऊ दे त्याला. जर तुमची ही एंट्री मिस झाली तर तुम्ही काय करायचं, नंतर सिल्वर झोनला एंट्री करायची सर इथं. अशी. हा, एसएल तुमचा काय 60 पिप्स असेल, 50-60 पिप्सचा एसएल दिला तर चालतो. सिल्वर झोन पासून मग जेव्हा रिटेस्टला एंट्री येते ना त्यावेळेस बाप जाते एंट्री. ठीक आहे, तसंच सेम इथं पण वरती गोल्डन झोन निघला, हा तुमचा सिल्वर झोन. ठीक आहे, आता सिल्वर झोन निघलाय, काय करायचं, मार्केट वरती गेलं, वरती जाऊन देऊ द्या, खाली येऊ द्या, पुन्हा सिल्वर झोनला टॅप, पुन्हा खाली पडतं मार्केट. आजचे जेवढे ट्रेड आलेत ना तेवढे तुम्हाला दाखवत, 2 मिनिटं थांबा. आता हा हा झोन निघलाय ना सर, हा वाला सिल्वर झोन आहे बघा, जाऊन बघायचं, जाऊन लाईव्ह, मी मी सांगतो तुम्हाला. हाय, मी काढायच्या दिली हो सांगतो हा सिल्वर झोन आहे. इथं आलो, इथून मार्केट वरती गेलं, हा सिल्वर झोन आहे, हा वाला सिल्वर झोन आहे. मला सांगा सर, एक पीप जरी खाली गेले का, मार्केट गेलं ना वरतीच, इथं बघा वरती गेले का, एक तरी नाही, खालीच पडले. आता एक काढून दाखवू का तुम्हाला, बघा तुम्ही जाऊन बघा वाटलं असतं, काढून दाखवू शकतो ते पण. ठीक आहे, इथं आलो, हा पण बघा, हा गोल्डन झोन आला ना आपला, सिल्वर जो तुमचा इथं कुठतर असेल बघा, ह्या साईडला किंवा इथं कुठतर असेल, येणार, इथं असेल कुठतर सिल्वर झोन. इथं आलो, इथं रिटेस्ट नाही केलं, इथं डायरेक्ट आपल्या ह्या लेवललाच रिटेस्ट करून वरती गेले. ठीक आहे, त्याचा सिल्वर झोन इथं कुठतर असेल, हा इथं असेल सिल्वर झोन, इथून डायरेक्ट वरती पळा. असं. मला 5 मिनिटामध्ये जर गेलो बघायला. ठीक आहे, ह्याला चालू द्या, आता व्हॉल्यूम लो होईल हळूहळू. 10 वाजून 20 मिनिटं झाले. ठीक आहे, बघा आता कुठल्या ट्रेडचं काढू, हेच बघितलं होतं ना आपण, 2च मिनिटं थांबा आता. करू का सगळं रिमूव्ह, 2 मिनिटं. हेच बघितलं होतं आपण, इथं किती झालं, 4:20, पटकन बघतो, 4:20, 4:50, हे लास्ट दाखवत होता. 4:20, 4:50, 4:20, 4:50, मोमेंटम कुठला आहे, डाऊन साईडचा. ओके केलं, आलं सर. आता मला काय करायचं बघा, 1 मिनिटामध्ये गेलो सर, रिसेट. मार्केट कुठे गेलं सर,
कुठे गेलं पहिल्या स्टार्टिंगला गोल्डन झोन नंतर खाली आलं. ठीक आहे, खाली आल्यानंतर मग पुन्हा एक आपल्या ह्या गोल्डन झोनला टच केले आणि दुसऱ्या भाग कुठे टच केले सर, इथं. ठीक आहे, असं वर्क होतं मार्केट्स. नाही नाही, चालू आहे ना, माझा दुसरा चालू आहे ना सर. तो टेस्टिंगला चालू आहे सर, टेस्टिंगला चालू आहे तो. लगेच ही नाही करू शकत आपण, काय म्हणतात त्याला आपलं, देऊ शकत नाही सर, कारण गेल्या वेळेस थोड्या चुका झाल्या होत्या, त्या चुका सुधारून थोडंसं हे केलंय. नाही तो करत होता वर्क, पण कसं होतं कॅपिटल थोडंसं जास्त लागायचं ना त्यासाठी. आता हा एक चालू आहे माझा, हा सेंट वाला आहे, म्हणजे दुसऱ्या ह्याच्यावरती चालू केलेला आहे हा. आता सेलची एक लेवल चालू आहे इथं. आता $150 झालेलं आहे प्रॉफिट ह्याचं. आणि हे प्रॉफिट आता किती दिवसात झालं ते सांगतो, रिझल्ट नंतर सांगतो. हा एक चालू आहे माझा सेंट वाला, ठीक आहे. हा एक पॉट चालू आहे आपला सेंट लॉस रिकव्हरी वाला, ठीक आहे. होऊ दे, ह्याचं काम होऊ दे, 1 महिना प्रॉपर टेस्टिंगला ठेवायचं याला. त्यानंतर मी तुमच्या समोर रिलीज करणार. तुम्ही बघायचा परफॉर्मन्स किती आहे, किती दिवसात किती टक्के रिटर्न्स देते, काय देते, हे सगळं तुम्हाला लाईव्ह दिसणार. ते डायरेक्ट जाऊन चेक करा. आधी स्वतः लॉस घ्यायचा सर, नंतर लोकांना मग लॉस होत असेल तर नको, मग कॅन्सल करायचं ते. असं आहे. ठीक आहे, चालेल, एंड करूया. आणि ह्या ट्रेडवर लक्ष ठेवा, किती बसून होती लेवल बघून घ्या. ठीक आहे. चालेल. हो हो हो. हो हो, चालेल चालेल, देतो सर, ऍक्सेस देतो, ठीक आहे. हो हो, चालेल. 20-40 आणि 21-15चा हा स्विंग फक्त हे करून ठेवा, 20-40 आणि 21-15चा, ठीक आहे. चालेल, चला एंड करूया. आणि हे जे रेकॉर्डिंग जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल युट्यूबवरती.